आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। साबा विभाग यासह तहसीलदार, नगरपंचायत, पोलीस स्टेशनला निवेदन। शिंदखेडा शहरातील सर्व लहान मोठे व्यापारी आणि रहिवाशांमार्फत शहरातील वरपाडे रोड, शिवाजी चौफुली ते वरुळ रोड, भगवा चौक, न्यायालयीन परिसरातील रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस जाहीर केल्यानंतर 21 मे रोजी अंतिम मुदत दिल्याने सर्वच लहान मोठे व्यापारी आणि रहिवाशी मध्ये घबराट निर्माण झाली आहे। आम्हाला संरक्षण मिळावे आणि 15 मीटर ऐवजी 10 मीटर रस्त्याचे अतिक्रमण काढण्यात यावे, तसेच यासाठी अतिक्रमण काढण्यासंदर्भात मुदत आणि स्थगिती मिळावी यासाठी शिंदखेडा नगरपंचायत, तहसीलदार, पोलीस स्टेशन सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता AB पवार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। सदर निवेदनाद्वारे म्हटले आहे की दिनांक 13/5/2026 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय शिंदखेडा यांनी सुकत शिंदखेडा चिमठाणे दुसाने या राज्यमार्ग क्रमांक 12 या रस्त्यावरील शिंदखेडा शहरातील अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत। सदरच्या नोटिसीत 7 दिवसांच्या आत अतिक्रमण रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूस 15 मीटर पावते काढून घ्यावे असे नोटिसीत म्हटले आहे। सदरची नोटीस मिळताच आम्ही सर्व व्यापारी शिंदखेडा शहरातील रहिवाशांची झोप उडाली आहे। वास्तविक पुढील महिन्यापासून मान्सूनचे आगमन होणार आहे आणि 21/5/2026 रोजी अतिक्रमण काढण्याचे म्हटले आहे। या तारखेला स्थगिती देण्यात यावी आणि 15 मीटरचे अंतर कमी करून जास्तीत जास्त 10 मीटर एवढेच करावे, यावरच शिवपथ राजपथ करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे। 15 मीटर अतिक्रमण काढण्यात आल्यास शिंदखेडा शहर भकास होईल, व्यापारी बांधवांचे व्यावसायिक फार मोठे नुकसान होईल। त्यामुळे शिंदखेडा शहरातील व्यापारी सांस्कृतिक मंडळामार्फत खालील मागण्यांचा विचार करून योग्य निर्णय देण्यात यावा। दिनांक 21 मे 2026 या दिवशी अतिक्रमण काढण्याच्या कामास त्वरित स्थगिती मिळावी। राज्यमार्ग क्रमांक 12 या शिंदखेडा शहरातील रस्त्यावर 15 मीटर ऐवजी 10 मीटर एवढंच शिवपथ तयार करून जागा मोकळी करावी, तसेच नुकसानीची भरपाई मिळावी। 20 वर्षांपासून भाजीपाला विक्रेते याच रस्त्यावर बसतात, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी। शिंदखेडा शहराच्या आशापुरी देवी मंदिर मागील बिरदेल रस्त्यापर्यंत नवीन निर्माण करण्यात यावा। यांसह अतिक्रमण स्थगिती आणि शहरातील रस्त्याचे रुंदीकरण 10 मीटर एवढेच करून आम्हा व्यावसायिकांना आणि रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा, ही आग्रहाची सर्व व्यापारी बांधवांतर्फे कळकळीची विनंती यावेळी केली आहे। या प्रसंगी शिंदखेडा शहरातील सर्व व्यापारी बांधव आणि रहिवासींमध्ये रमेश शेठ टाटिया, बाळकृष्ण बोरसे, रवींद्र शेठ लाखोटे, डॉक्टर सुजय पवार, राजेंद्र तुळशीराम पाटील, सुभाषराव तलवारे, रिप्रकाश गोधवानी, साहेबराव मराठे, उल्हास देशमुख, विनायक पवार, गोपाल मेडिकल, गौरव मराठे, कन्हैयालाल जैन, शुभचंद जैन, आरिफ खान पठाण, डॉक्टर राजेश शाह कैलास, चौधरी सुरेश जैन, चिमठाणे मराठे, अरुण परदेसी, शपूर खाटी, संजय परदेसी, राजेंद्र भदाने, निखिल शहा, मयूर मेडिकल यांसह शेकडोंच्या संख्येने व्यापारी आणि रहिवासी उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता AB पाटील आणि व्यापारी असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांच्या या विषयावर चर्चा करण्यात आली। त्यानुसार 15 मीटर ऐवजी 10 मीटर अतिक्रमण काढण्यात यावे, तसेच रस्त्यावरील अतिक्रमण, भाजी मंडई, दुकाने ही हटवण्यात यावी, तसेच रस्त्याच्या मध्यावरील आपल्या स्तरावरून योग्य त्या नियमानुसार मध्यांग काढण्यात यावा आणि 21 मेच्या काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणावर स्थगिती देऊन मुदतवाढ करण्यात यावी। त्यानंतर उपअभियंता AB पवार यांनी आपल्या सर्व भावना मी वरिष्ठांपर्यंत पाठवतो, शेवटी निर्णय त्यांच्या हातात आहे, माझ्या हातात काही नाही, असे उत्तर त्यांनी यावेळी दिले। त्यानंतर व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी चौफुलीवरील भाजी मंडई धारकांना आवाहन केले की आपली दुकाने आपल्या जागेत त्वरित स्थलांतरित करून घ्यावी, जेणेकरून रहदारीस बाधा होईल, असे होऊ देऊ नका। अतिक्रमण 15 मीटर निघाल्यास आजच सर्व व्यापारी आणि रहिवासी रस्त्यावर येतील, म्हणून शासन आणि प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आमची आर्त हाकेला न्याय द्या, अशी विनंती व्यापारी वर्गाकडून यावेळी करण्यात आली आहे। मी सगळे व्यापारी बांधव जे आमच्या जागेवर अतिक्रमण आहे अशा पद्धतीने चुकीची नोटीस जी दिलेली होती आणि 15 मीटर अतिक्रमण आहे असं सांगून जी नोटीस दिलेली आहे, तर तिला तूर्त स्थगिती मिळावी। जी 21 तारखेची जी नोटीस दिलेली आहे तिला स्थगिती मिळून ती मुदतवाढ मिळावी आणि त्याचं दोघी बाजूला 10 मीटर जास्तीत जास्त 10 मीटर अंतर करावं, एवढी आमची सगळ्यांची विनंती आहे की ज्या
तेवढ्या जागेमध्ये राजपती बसू शकतो किंवा बसवण्याचा प्रयत्न करावा अशी आमची सगळ्या व्यापारी बांधवांची आणि गावाची विनंती आहे. ठिकाणी शिंदखेडा शहरातील सर्व लहान मोठे व्यावसायिक आणि जो स्टेशन रोड आहे त्या स्टेशन रोडवरील राहणारे सर्व अधिकृतरित्या राहणारे रहिवासी यांच्या वतीने आज माननीय नगराध्यक्ष, माननीय तहसीलदार, माननीय पोलीस निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिलेलं आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक तुमचं 15 मीटरपर्यंत दोघी बाजूने, एका बाजूने 15 दुसऱ्या बाजूने 15 मीटर असं अतिक्रमण आहे असं ज्ञात ठेवून त्यांनी डायरेक्ट नोटिसा देऊन आम्हाला झोप ओढून दिलेली आहे. 2012मध्ये 33 फुटाच्या अंतर काढून त्यावेळी हा रस्ता मोकळा करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा अतिक्रमण असल्याचं भासवून रस्ता तयार करण्याच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा नोटिसा दिलेल्या आहेत. आम्हाला रस्ता करा, सर्व कामे करा, आम्हाला त्याचा विरोध नाही, परंतु जे रहिवासी आहेत, जे कोणी छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांचे पूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त होतील असं काम करू नका. 15 मीटरऐवजी आमची व्यापारी मंडळाची, सर्व मंडळांची, सर्व व्यावसायिक लहान मोठ्यांची मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये असं सर्वानुमते ठरलं आहे की 10 मीटरपर्यंतच 33-34 फुटापर्यंतच हा रस्ता दुतर्फा काढण्यात यावा अशी विनंती शासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे अशी विनंती करतो. शिंदखेडा न्यूज साठी मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.